नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश अकॅडमी मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज आपण या व्हिडिओमध्ये हाऊ टू राईट केमिस्ट्री पेपर इन बोर्ड एक्झामिनेशन म्हणजे याचा अर्थ असा की अशी लिहावी बोर्ड उत्तरपत्रिका, म्हणजे एक आदर्श उत्तरपत्रिका कशी असायला पाहिजे हे वारंवार सांगून झालेलं आहे, परंतु केमिस्ट्रीच्या बाबतीमध्ये काही प्रिकॉशन्स शुड बी टेकन व्हाईल रायटिंग आन्सर शीट। प्रिकॉशन्स आपणाला घेतल्या पाहिजेत। म्हणजे तुम्हाला उत्तरपत्रिकेचा फ्रंट पेज म्हणजे कव्हर पेज कसं भरायचं, तिथला बैठक क्रमांक कसा लिहायचा, सेंटर नंबर कसं लिहायचं, पेपरचं नाव कसं लिहायचं, लँग्वेज ऑफ आन्सर काय लिहायचं, बारकोड स्टिकर कसा लावायचा किंवा हॉलोक्रॉफ्ट स्टिकर कसा लावायचा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत झालेल्या आहेत। त्यामुळे यावर आपण जास्त बोलणं टाळूया। सगळ्यात महत्त्वाचं आहे की 4 सेक्शन्स क्रमानं लिहा। त्यातले सर्व प्रश्न सोडवताना देखील ते क्रमानं लिहा, म्हणजे उत्तरपत्रिका तपासणाऱ्या व्यक्तीला अडचण निर्माण होणार नाही। उत्तरपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक, उपप्रश्न क्रमांक म्हणजे मेन क्वेश्चन, सब क्वेश्चन हे अचूक लिहिणं गरजेचं आहे। कच्चं लिखाण जर तुम्हाला करावायचं असेल तर उत्तरपत्रिकेच्या डाव्या पानावर म्हणजे साधारणपणे शेवटचं पेज आपण म्हणूया जे उत्तरपत्रिकेचं असेल ते, त्याच्यावर सुरुवातीला पेन्सिलने लिहायचं कच्चे लिखाण म्हणून, आणि तिथं सगळं कच्चं लिखाण तुम्ही करू शकता। उत्तरपत्रिका लिहित असताना काही वेळेस असा प्रसंग तुम्हाला जाणवतो की काही ठिकाणी मध्ये गॅप राहतो 2 प्रश्नांच्या मध्ये, तर तिथं पेन्सिलनं रेष ओढणं गरजेचं आहे। उत्तरपत्रिका लिहित असताना मध्येच जर शाई संपली असेल तर दुसरा पेन वापरा, परंतु शाई निळी किंवा काळीच असली पाहिजे, वेगळी शाई वापरायची नाही। किंवा जिथं खाडाखोड झालेली आहे त्या ठिकाणी तुमची स्वतःची स्वाक्षरी किंवा पर्यवेक्षकांची स्वाक्षरी घ्यायची नाही। 2 प्रश्न तुम्ही सोडवलेले आहेत, तर 2 प्रश्नांच्या मध्ये ज्यावेळी उत्तरपत्रिकेमध्ये ती उत्तर लिहिता त्यावेळेस मध्ये स्पेस ठेवा आणि तिथं पेन्सिलनं अखंड डबल लाईन ओढायला काय हरकत नाही, किंवा एक डार्क पेन्सिलनं मोठी रेष ओढायला काय हरकत नाही, म्हणजे जेणेकरून तिथं तो प्रश्न संपलेला आहे असं ते गृहीत धरलं जाऊ शकतं। शक्यतो त्या ठिकाणीच उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा। म्हणजे एखादा प्रश्न असा आहे की त्याचं एखादा पार्ट पुढं दुसऱ्या तिसऱ्या पानावर तुम्ही लिहिलेला आहे असं कृपा करून करू नका। सगळ्यात महत्त्वाची सूचना आहे, सेक्शन ए मध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चनच्या बाबतीमध्ये खूप काळजी घेणं गरजेचं आहे। एकदाच सोडवा, जिथं तुम्ही सोडवणार असाल तिथं एकदाच सोडवा, त्यानंतर पुन्हा पुन्हा तो प्रश्न सोडवू नका। तो तपासला जाईल परंतु त्याचे मार्क्स गृहीत धरले जाणार नाहीत। न्यूमरिकल्स सोडवत असताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे। विशेषतः युनिट्स जूल मध्ये आहे का किलो जूल मध्ये आहे हे कन्वर्जन करणं अपेक्षित आहे। विशेषतः स्मॉल के असेल तर तो रेट कॉन्स्टंट साठी असणार आहे, आणि कॅपिटल के जर तिथं असेल तर टेम्परेचर इन केल्विन साठी असणार आहे। म्हणजे युनिट्स पाहणं खूप गरजेचं असणार आहे। ऑर्गॅनिकच्या बाबतीमध्ये CH3 ग्रुप लिहायचा असेल किंवा C2H5 लिहायचा असेल तर C कॅपिटल H कॅपिटल पाहिजे, पण बऱ्याच वेळा विद्यार्थी स्मॉल h कॅपिटल C काढतात परंतु स्मॉल h काढतात आणि सबस्क्रिप्ट 3 लिहितात, तर H कॅपिटल तो तिथं क्लिअर कट दिसला पाहिजे। आणखीन एक ऑर्गॅनिक मध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे समजा 2 किंवा त्यापेक्षा जास्त कार्बनची लिंकेज दाखवायची असेल, विशेषतः बायोमॉलिक्युल्स मध्ये ग्लुकोजचं स्ट्रक्चर काढत असताना, तर कार्बनला कार्बनच दुसरा जोडलेला सिंगल बॉन्डनं क्लिअर कट अटॅचमेंट दाखवा, नाहीतर ते 2 कार्बन अंतरावर एका बाजूला आहेत आणि एका बाजूला अशी मध्ये रेष आहे की तिथं संदर्भ
स्पष्ट होत नाही आणि त्यामुळं तिथं काळजी घेणं गरजेचं आहे. समजा असा एखादा प्रश्न आहे की एक्सप्लेन सिडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन विथ सुटेबल एक्झाम्पल. उत्तरपत्रिकेमध्ये लिहिताना तुम्ही काय लिहिणार? सिडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन पेन्सिलनं तिथं डबल अंडरलाईन करा. म्हणजे तुम्ही हायलाईट करताय, एक्झामिनर पेपर तपासणाऱ्याचं लक्ष तुम्ही केंद्रित करताय. ते सिडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन म्हणजे काय तिथं उल्लेख करा. आणि ज्यावेळी तुम्ही एक्झाम्पल म्हटलंय, विथ एक्झाम्पल म्हटलंय, म्हणजे तिथं फॉर एक्झाम्पलला डबल अंडरलाईन करा आणि ते एक्झाम्पलचं एक्सप्लेनेशन द्या. म्हणजे एक्सप्लेन ज्यावेळी करायचं असेल त्यावेळी त्या प्रश्नातल्या टर्म्स हायलाईट करणं खूप महत्त्वाचं असणार आहे. किंवा डिस्टिंग्विश बिटवीन असं म्हटलं असेल, क्रिस्टलाइन सॉलिड्स अँड अमॉर्फस सॉलिड्स, तर 3 कॉलम तयार करायचे. पहिला कॉलम असणार आहे पॉईंट ऑफ डिफरन्स किंवा कंपॅरिझन. तुम्ही दोघांची कशाशी तुलना करणार आहेत, कुठला पॉईंट विचारात घेणार आहात ते तिथं पहिल्या कॉलममध्ये येईल. सेकंड कॉलममध्ये क्रिस्टलाइन सॉलिड आणि तिसऱ्या कॉलममध्ये येईल अमॉर्फस सॉलिड. म्हणजे इथं मग तुम्ही त्याचे पॉईंट्स ऑफ म्हणजे मेल्टिंग पॉईंट कसा आहे किंवा अरेंजमेंट जी ऑर्डरमध्ये आहे, पॅटर्न ऑफ अरेंजमेंट कसा आहे, ह्या गोष्टी तिथं पॉईंट ऑफ डिफरन्स किंवा कंपॅरिझनमध्ये आल्या तर डिस्टिंग्विश लिहित असताना कुठं अडचण येणार नाही. ड्रॉ ए नीट लेबल डायग्राम ऑफ लीड ॲक्युम्युलेटर सेल असेल किंवा हायड्रोजन स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड असेल तर आउटलाईन त्याची क्लिअर कट दिसली पाहिजे. आउटलाईनला 1 मार्क असणार आहे. मग कुठली डायग्राम काढत असेल आणि तुम्ही मिनिमम त्यातले जे 4 मुद्दे असणार आहेत की जे अपेक्षित आहेत, म्हणजे लीड ॲक्युम्युलेटर काढलाय आणि तुम्ही ॲनोड कॅथोडच दाखवलं नाही तर त्याचा अर्थ बदलतो. त्यामुळं ते लिहिणं तिथं गरजेचं आहे. किंवा इलेक्ट्रोलाइट कुठला वापरलेला आहे ते लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे 4 पॉईंट्स त्यामध्ये तुम्ही दाखवणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला त्याचे 2 गुण मिळतील. स्टेट अँड एक्सप्लेन असं म्हटलं असेल, हेनरीज लॉ असेल किंवा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक असेल किंवा कुठलाही लॉ, हेसेस लॉ विचारला असेल तर तिथं लिहायचं हेस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन किंवा हेनरीज लॉ किंवा राऊल्स लॉ, डबल अंडरलाईन करा, ते स्टेटमेंट म्हणा आणि मग ते स्टेटमेंट लिहा. एक्सप्लेन म्हटलं असेल तर तिथं खाली एक्सप्लेनेशन म्हणा आणि ते एक्सप्लेनेशन तुम्ही तिथं द्या. किंवा राईट 2 युजेस ऑफ, काय वेळेस 2 म्हटलं जात नाही, मग त्यावेळी तुम्ही प्रश्न किती मार्काचा आहे आणि हे तुम्हाला कळायला पाहिजे अंदाज, आणि मग तिथं तुम्ही लिखाण करणं गरजेचं आहे. म्हणजे ॲटलिस्ट यू हॅव टू राईट 2 युजेस. मग कुणाचे पण विचारले असतील ते तिथं लिहिणं गरजेचं आहे. कन्व्हर्जनच्या बाबतीमध्ये एक आपण काळजी घेणं गरजेचं आहे. आता कन्व्हर्जन कसं विचारलं जातं बघा, हे खूप महत्त्वाचं आहे. कन्व्हर्जन किंवा कन्वर्ट म्हणतात आणि खाली लिहिलं जातं बायफिनाइल फ्रॉम क्लोरोबेन्झिन, किंवा असं म्हटलं जातं कन्वर्ट म्हटलंय त्यांनी क्लोरोबेन्झिन टू बायफिनाइल. म्हणजे कसं कुणाकडून काय आहे, नाहीतर बऱ्याच वेळा बायफिनाइल फ्रॉम क्लोरोबेन्झिन म्हटलं की मुलांना थोडीशी गोंधळलेली अवस्था निर्माण होते आणि मग पटकन कळत नाही. तर प्रश्न नीट वाचा, शेवटपर्यंत वाचा, त्याचा अर्थ समजून घ्या आणि मगच उत्तर लिहा. सारखी खाडाखोड करणं म्हणजे तुमचा वेळ तिथं जास्त जाऊ शकतो आणि न कळत तुम्हाला टेन्शन येऊ शकतं. हे येऊ नये यासाठी ह्या गोष्टी खूप काळजीपूर्वक आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ह्या ऑर्गॅनिकच्या बाबतीमध्ये बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड जे असणारे आहेत, जिथं बॉन्डिंग असणार आहे, कार्बन कार्बन असेल किंवा जे 2 एलिमेंट्समधला असणार आहे, ॲटम्समधला, ते क्लिअर कट दाखवणं खूप गरजेचं आहे. अन्यथा गुण दिले जाणार नाहीत. आपण केमिस्ट्री मॉडेल क्वेश्चन पेपर उत्तरपत्रिका 98 मार्काची क्लिअर कट हँडरायटिंगमध्ये लिहिलेली आहे. ती काळजीपूर्वक बघा. तुम्हाला त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली दिली जाईल आणि तुम्ही गुगलच्या माध्यमातून मागणी केली तर तुम्हाला ते उत्तरपत्रिका ही 26 पानाची उत्तरपत्रिका आहे. अर्थात ही 98 मार्काची आहे. सगळेच प्रश्न आणि त्याची उत्तरं म्हणजे प्रश्नांची उत्तर, प्रश्नपत्रिका वेगळी आहे, फक्त उत्तरपत्रिका कशी लिहायची ते त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. तर ते तुम्हाला निश्चितच उपयोगी पडेल याची मला पूर्ण खात्री आहे. पुन्हा एकदा आपल्या परीक्षेला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. सगळी माहिती लिहिल्यानंतर मात्र प्रश्नपत्रिका तुम्हाला 10 मिनिटं अगोदर मिळेल आणि त्यानंतर ती पूर्ण काळजीपूर्वक वाचा सुरुवातीपासून शेवटपर्यंत.
आणि मग उत्तर लेखनाला सुरुवात करा। शक्यतो सेक्शन ए बी सी डी सेक्शन हे सिक्वेन्सनं सोडवा। आता सेक्शन ए असं इथं लिहायचं आहे तुम्ही, आणि वरच्या भागामध्ये गुणदान केल्यानंतर हे तपासल्यानंतर जे मार्क्स इथं मिळणार आहे ते इथं गुण हे सेक्शन ए चे टोटल क्वेश्चन नंबर 1 आणि 2 चे इथं गुण मिळतील। म्हणजे क्वेश्चन 1 मध्ये एकूण 10 MCQs असणार आहेत पहा 1 to 10 पर्यंत। तर हे लिहित असताना कशा पद्धतीनं लिहायचं आहे हे लक्षात घ्या। इथं ऑप्शन असणार आहे अल्फाबेट्स ज्याला आपण म्हणतो ABCD, आणि करेक्ट आन्सर त्याच्या पुढे असेल ते लिहायचं आहे। म्हणजे दोन्ही पण लिहायचं आहे इथं। म्हणजे असं लिहिलं तरच तुम्हाला ते गुण मिळणारे आहेत, अन्यथा तुम्हाला गुण मिळणार नाहीत। क्वेश्चन सेकंड जो असणार आहे सेक्शन ए चा, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स असं म्हटलेलं आहे। आन्सर जे असणार आहे ते 1 सेंटेन्समध्ये असेल किंवा 1 डिजिटमध्ये असणार आहे। ते एकूण 8 यामध्ये क्वेश्चन्स असणारे आहेत। 1 to 8 स्मॉल रोमनमध्ये दिसत आहेत। ते एक एक ओळ सोडून जर तुम्ही लिहिलं तर तपासताना फारशी अडचण येणार नाही। म्हणजे या पद्धतीनं लिखाण हे तुम्हाला करावं लागणार आहे। सेक्शन ए तुम्ही सोडवलेला आहे। यात आणखीन एक महत्त्वाचं आहे, जी सूचना खूप महत्त्वाची आहे, लक्षात घ्या की सेक्शन ए मध्ये MCQ 10 आहेत। हे इथं सोडवल्यानंतर पुन्हा तुम्ही दुसरीकडे सोडवू नका। समजा सोडवले आणि तिथं 10 पैकी 10 गुण मिळाले आणि इथं 7च मिळाले तर 7च गुण हे फायनल होणार आहेत। त्यामुळं एकदा तुम्ही सुरुवातीला जिथं लिहिताय तिथंच खात्रीपूर्वक लिहा। पुन्हा लिहिलं आणि तिथं जादा मार्क मिळाले तर ते गुण विचारात घेतले जात नाहीत। हा एक ह्या परीक्षेमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग असणार आहे। सेक्शन बी सुरू होतोय क्वेश्चन नंबर 3 पासून। प्रत्येक प्रश्न 2 मार्कासाठी असणार आहेत। एकूण 8 तुम्हाला सोडवायचे आहेत। दिलेले आहेत 12 पैकी तुम्हाला 8 सोडवायचे आहेत, बरोबर। इथं न्यूमेरिकल सोडवताना पहा या पद्धतीनं तुम्हाला ते सोडवावं लागणार आहे। फॉर्म्युला कसा वापरला आहे, काय केलं आहे, हे पहा। क्वेश्चन 5, क्वेश्चन 6, क्वेश्चन 7 इतकं क्लिअर कट, म्हणजे मार्क्स देत असताना तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही। तर डिस्टिंग्विश किंवा डिफरन्स म्हटलं आहे 2 मार्कासाठी असेल तर 4 डिफरन्सेस तुम्हाला लिहावे लागणारे आहेत। प्रत्येकी अर्धा गुण असणारा आहे। त्यानंतर क्वेश्चन नंबर 8 पहा, क्वेश्चन नंबर 9, 10 कसा दिला आहे पहा। न्यूमेरिकल इथं सोडवायचं आहे। हे सुटसुटीत या पद्धतीनं जर सोडवलं तर तुम्हाला गुणदान करताना कुठं अडचण येणार नाही आहे। आणि अक्षर चांगलं असल्यामुळे थोडी चूक असेल अगदी नकळत तर ती तुम्हाला माफ देखील होऊ शकते। हे पहा, हे या पद्धतीनं जर तुम्ही सोडवलं कुठे खाडाखोड न करता तर निश्चितच तुम्हाला चांगले गुण हे मिळतील, हे कुठेही अडचण येणार नाही। इथं क्वेश्चन 3 सुरू होतोय पहा। अटेम्प्ट एनी 8 ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स ईच कॅरिंग 3 मार्क्स। प्रत्येकाला 3 गुण असणार आहेत। म्हणजे 3 मार्काचं आपण सोडवलंय का हे आपणही बघणं इथं गरजेचं आहे। 15 पासून सुरू होतोय पहा। हे पहा इथं कॅनिझरोज रिॲक्शन आहे, विथ एक्झाम्पल आपण दिलं आहे। रिझन एक विचारलेलं आहे, त्या रिझनचं उत्तर इथं आपण दिलेलं आहे। त्यानंतर इथं बघा न्यूमेरिकल सोडवत असताना मात्र इथं थर्मोडायनॅमिक्सचं न्यूमेरिकल आहे पहा। डेटा सगळा पुन्हा दिलेला तुम्हाला लिहावा लागतो आणि मग जे इक्वेशन तुम्हाला सांगितलेलं आहे की ज्याची एन्थॅल्पी कॅल्क्युलेट करायची आहे ते तुम्हाला डिराईव्ह करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागणारे आहेत। हे पहा इथं क्वेश्चन 18 प्रिपरेशन ऑफ डाय ऑक्सिजन फ्रॉम 3 वेगवेगळ्या प्रोसेस आहेत। हे न्यूमेरिकल आहे। बघा हे बरोबर आहे। इथं न्यूमेरिकल पहा, इथं एक रिझन विचारलेला आहे, ते रिझन आपण इथं लिहिलेलं आहे।
आणि जर का तुम्हाला मॉडेल आन्सर हे पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्यावरून किंवा तुम्ही स्वतःचा मेल ID देखील यावर पाठवला तर तुम्हाला ते निश्चित मिळू शकेल. डायग्राम पहा, आउटलाईन काढणं खूप महत्त्वाचं आहे, त्याला एक गुण. आणि या कोणत्याही पॉईंट्सपैकी जे तुम्ही नोटिंग केलेलं आहे ते किमान 2 किंवा 4 तरी लिहिणं अपेक्षित असणार आहे. त्यामुळं इथं काळजी घ्या कशा पद्धतीनं सोडवायचं आहे. जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी या आदर्श उत्तरपत्रिका नमुन्याचा निश्चित तुम्हाला वापर होऊ शकेल किंवा याचा फायदाही तुम्हाला होऊ शकेल. सेक्शन D 27 ते 31 न्यूमरिकल आहे पाहे. हे स्टेप्स फक्त विचारलेले आहेत तेवढ्याच लिहायच्या आहेत. यामध्ये कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर विचारलेले आहे ते तुम्हाला माहीत पाहिजे लेविस ॲसिड बेस थेअरीप्रमाणे. डेरिवेशन विचारलेलं आहे पाहे. केमिकल रिॲक्शन आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विचारलेलं आहे. पॉस्ट्युलेट्स वर्नर्स थेअरीच्या आहेत यामध्ये. ही मांडणी या पद्धतीनं सुरेख जर केली तर तुम्हाला निश्चितच चांगले गुण मिळतील. आणि ही माहिती तुम्ही तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवाल अशी खात्री आहे.